नमस्कार. आज मी माझ्या लहानपणीचं स्ट्रगल आणि माझ्या पप्पांच्या आधाराबद्दल तुम्हाला काहीतरी सांगणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्ही लहान होतो तेव्हाच माझी आई एक्सपायर झाली. मी दुसरीत होते आणि माझा भाऊ 4 वर्षाचा होता. मला माहित होतं का आई एक्सपायर झाल्या, पण भावाला माहित नव्हतं, कारण की तो आईचा खूप लाडका होता आणि त्याला सकाळी उठल्यावरच आई पाहिजे होती. आणि त्याला खूप आईचं सांगतात ना, खूप लाडका असतो, तसा तो खूप लाडका होता. माझ्यापेक्षा पण तो आईचा खूप लाडका होता, पण त्याला माहित नव्हतं आणि आम्ही पण त्याला सांगितलं नव्हतं, कारण की तो खूप लहान होता. मग आम्ही हळूहळू त्याला समजवलं का आई नाही मिळत, आई असं असं झालंय वगैरे असं. त्याला खूप म्हणजे त्याच्यामधून आणायला पण आम्हाला खूप त्याला हे करावं लागलं. मला तर थोडं तरी आईचं प्रेम भेटलं, पण माझ्या भावाला जरा पण आईचं प्रेम भेटलं नाही. आईची माया काय असते ते माझ्या भावाला खरंच माहीत नाही मिळत. पण सांगतात ना, देवानी आई घेतली आमच्याकडून, पण काकी आणि आजी हे आईच्या रूपामध्ये आम्हाला दिली. आम्ही असं खूप आम्हाला वाटायचं की आम्ही काय केलं असेल का, देवानी आमच्यासोबत असं केलं असं. खूप मला पण असं वाटायचं, कारण की सकाळी उठणं आणि लोक सांगतात ना, आई हे बनव ते बनव, असं आम्ही कधी सांगितलंच नाही. मी कधी सांगितलंच नाही का आई हे बनवते. मला कधी कोणाला सांगायलाच नाही वाटलं, कारण की मी स्वतःच माझ्यासाठी डब्बा वगैरे बनवायची वगैरे, जेवण वगैरे भाऊसाठी सगळं मी स्वतःच करायची. आणि खूप असं वाटते की आता आता लग्न झालंय माझं, असं नाही का लग्न झालंय तरी पण खूप काळजी असते का भाऊ आणि पप्पा वगैरे काय करत असतील, ते जेवले असतील का नाही असतील, ते पण काळजी. तर कधी कधी असं की लग्न करून मी सुखी आहे का मी दुःखी आहे, कारण की इथे सुखात असूनही त्यांची मला काळजी वाटते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटलाय प्लीज कमेंट करून सांगा, आणि चांगला वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढची तुम्हाला स्टोरी ऐकायची असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, नक्की मी तुम्हाला सांगेन. थँक्यू.